राम मंदिर चौकात गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या प्रफुल्ल उर्फ टोल्या अरुण पोद्दार, साथीदार दिलावर इलाही जमादार राहणार सम्राट व्यायाम मंडळ जवळ सांगली, सुधीर उर्फ कांचमाई राहणार शामरावनगर सांगली या तिघांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ केली। टोल्याला पिस्तूल पुरवणाऱ्या सुचित दिलीप माने वय वर्ष 36 राहणार विठ्ठलनगर यालाही अटक केली। टोल्या ज्याच्यावर गोळीबार करणार होता त्याचा सुचित माने हा सख्खा भाऊ आहे। पूर्वी सर्वजण एकत्रच होते, परंतु त्यांच्यात नुकतेच वाद झाले। संशयित टोल्या पोद्दार याच्या मुलाच्या वाढदिवसाला अजय दिलीप माने हा आला नव्हता, तसेच अन्य कारणातून दोघांमध्ये बिनसले होते। शुक्रवारी टोल्या, दिलावर आणि सुधीर उर्फ कांचा हे एकत्र होते, तेव्हा अजय मानेला राम मंदिर चौकातून बोलावून घेतले। तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी हटकल्यानंतर ते पंचमुखी मारुती रस्त्याच्या टोकाला आले। अजय माने आणि साथीदार सेजल नितीन माने हे मोटारीतून कोयता आणि एअरगन घेऊन आले। टोल्या आणि अजय यांच्यात वाद झाला। अजयने एअरगन काढली तर टोल्याने देखील दिलावरच्या कमरेला अडकवलेलं पिस्तूल बाहेर काढलं। टोल्याने हवेत गोळीबार केला, त्यानंतर अजयवर पिस्तूल रोखल्यानंतर अजयचा मामेभाऊ निलेश जाधव याने टोल्याला रोखलं, तेव्हा टोल्याने त्याच्या पायावर गोळी झाडली। सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवली, टोल्यासह तिघांना अटक केली। पोलीस कोठडीत तिघांची चौकशी सुरू केली, तेव्हा टोल्याने अजयच्या भावाकडून डिसेंबर 2024मध्ये गावठी पिस्तूल घेतल्याचं समजलं। पोलिसांनी हे पिस्तूल आणि 2 काडतुसे दिलावरकडून जप्त केली, तसेच पिस्तूल पुरवणाऱ्या सुचित माने यालाही अटक केली। अटकेतील तिघे आणि सुचित या चौघांना 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। निरीक्षक सुगावकर तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।